पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा पॅन्थरची गर्जना. विलास कांबळे शहर अध्यक्ष, दयानंद वाघमारे समन्वयक. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळी सक्रिय असलेल्या पॅन्थर कार्यकर्त्यांनी पुन्हा एकत्र येत संघटनात्मक बळकटपणाचा निर्धार केला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या विचारधारेवर विश्वास ठेवत कार्यरत असलेल्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना योग्य स्थान मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय एकमुखी घेण्यात आला. चिंचवड येथे झालेल्या बैठकीत विलास कांबळे यांची शहर अध्यक्षपदी तर दयानंद वाघमारे यांची समन्वयकपदी निवड करण्यात आली. या बैठकीत ज्येष्ठ नेते बाळासाहेब भागवत, अंकुश कानडी, रमेश चिमुरकर आणि के.एम. बुक्तर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र येत संघटनेला नवचैतन्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. नवीन कार्यकारिणी शहरातील अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेणार असून सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक प्रश्नांवर आवाज उठवणार आहे. तसेच झोपडपट्टी धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान नव्या कार्यकारिणीत बाळासाहेब भागवत उपाध्यक्ष, अजितभाई शेख अध्यक्ष व्यापारी आघाडी, खोजाबाई शेख सरचिटणीस, अंकुश कानडी व के.एम. बुक्तर उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, लता ओव्हाळ रिपाई नेत्या, रमेश चिमुरकर सचिव, दत्ता गायकवाड उपाध्यक्ष व्यापारी आघाडी यांचा समावेश करण्यात आला आहे. पॅन्थर चळवळीची पुन्हा उभारणी करत शहरातील वंचित, गरजू, पीडित घटकांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आजच्या पत्रकार परिषदेशी हेच सांगेल की जे शहर अध्यक्ष निवडले गेलेले आहेत विलास कांबळे, आणि या शहरामध्ये जुने जाणते पॅन्थर आणि युवक सर्वच आम्ही एकत्र झालेलो आहे. या शहरामध्ये नव्याने ताकद उभा करणार आहे. रिपब्लिकन पक्ष आम्ही मोठा करणार आहोत आणि प्रभाग वाईज शहराची कार्यकारिणी सर्व मिळून आम्ही या शहरामध्ये मोठ्या जोमाने काम करणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा एकच निर्णय असणार आहे की आमची सत्ता आली पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही बांधणी सुरुवात केलेली आहे. आमचा पॅन्थर मनातला जागा झालेला आहे, युवक पॅन्थर बी जागा झालेला आहे, जुना पॅन्थर बी जागा झालेला आहे आणि रिपब्लिकन पार्टी ही मोठी करणार हा आमचा संदेश आहे. आणि या कार्यकारिणीला मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष नात्याने शुभेच्छा देतो आणि या कार्यकारिणीने जमामध्ये काम करावं या शहरामध्ये आणि पक्ष मोठा करावा. पत्रकार बांधवांनी आलात, तुमचंही मी अधिक अभिनंदन करतो, तुम्हालाही शुभेच्छा देतो. तुम्ही आम्हाला साथ द्यावी अशी शुभेच्छा देतो. सर्वांना जय देव. पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षाची नवीन शहर कार्यकारिणी जाहीर करत असताना या शहरामध्ये पॅन्थर चळवळीमध्ये गेल्या 30-40 वर्षापासून आठवले साहेबांवर काम केलेल्या कार्यकर्त्याला कुठेतरी संधी मिळावी या दृष्टिकोनातून या शहरामध्ये बाळासाहेब भागवत असतील, मी स्वतः असेल, रमेश चिमुरकर असेल, लताताई ओव्हाळ असतील, बाळासाहेब डोंगरे, विलास कांबळे आहेत, दयानंद वाघमारे या सर्वांनी आम्ही जुन्या पॅन्थरने ठरवलं या शहरामध्ये नवीन ज्या कार्यकर्त्याला आपण नियुक्ती केल्या त्या कार्यकर्त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम केलेलं आहे. या पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी चळवळीमध्ये स्वतःला झोपून देऊन या ठिकाणी चळवळ जीवन ठेवण्याचं काम केलं. त्या कार्यकर्त्यांना जर ते डावलत असतील तर त्या कार्यकर्त्यांचा अध्यक्ष म्हणून काय उपयोग आहे. म्हणून आम्ही एकमुखी निर्णय घेतला. विलास कांबळे, दयानंद वाघमारे हे पॅन्थर चळवळीपासून या शहरामध्ये काम करत असतात. आम्ही अध्यक्ष निवडताना एक निकष लावला होता की त्यांनी बाबा पॅन्थर चळवळीमध्ये 10 ते 15 वर्षाच्या अगोदर काम केलेलं आहे अशा आपण एका कार्यकर्त्याला संधी देऊ. या ठिकाणी 7 ते 8 अर्ज आले होते. प्रत्येकाला आपण 1 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्षाची संधी देणार आहोत. आणि नवीन शहर अध्यक्ष आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या शहरामध्ये झोपडपट्ट्यांचे प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील,
आरोग्याचे प्रश्न असतील, या सर्व विषयावर अभ्यास करून ज्या ज्या ठिकाणी अडचण निर्माण झाली त्या ठिकाणी आपण आंदोलन करून या ठिकाणी आपण कसं ते सुरळीत करता येईल. अन्यायाच्या विरोधामध्ये पॅन्थर चळवळीमध्ये काम केलेलं आहे. तीच पॅन्थरचं रक्त आजही आहे. या शहराच्या अध्यक्ष त्या पद्धतीने या शहरामध्ये काम करतील आणि त्यांनी करावं एवढी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.